दरम्यान जसं एप्स्टीनला मारलं तसंच खरातला मारतील असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलाय। त्यांच्या या दाव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले तेही पाहूया। आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। की वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। हे तर बंडल स्टोरी आहे, या स्टोरीला काही अर्थ नाही। हिम्मत असेल तर एखाद्या वेळ बोललं ना पूर्ण बोललं पाहिजे, अपूर्ण बोलू नये व्यक्तीने। कुठल्याही व्यक्तीने अपूर्ण बोलू नये। काही मुख्यमंत्र्याला पत्र वगैरे नाही, तुम्ही त्यांना सांगा माझा निरोप, काही घाबरू नका। खरात पोलिसांच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहे, काही होणार नाही आहे। तुमच्या धमक असेल तर नाव सांगा। खरात प्रकरणामध्ये 4 मंत्रीही सामील आहेत असा गंभीर आरोप पटोलेंनी केलाय। त्यांच्या या आरोपावर चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। तर खरात प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। नाना पटोले यांनी जे भाष्य केलेलं होतं त्यावर मंत्री संजय शिरसाट आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। 4 मंत्री या खरात प्रकरणामध्ये सामील असल्याचं नाना पटोले म्हणालेले होते आणि त्यावरती चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका रुपाली चाकणकर यांच्यावरती ठेवण्यात आला होता। त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आज त्यांची SIT कडून चौकशी केली जाते। त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यकर्त्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। की वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात। आणि या 4च्या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना। जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी। माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे असं आहे। काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं। राहिला रुपाली चाकणकरचा प्रश्न, त्यांना जर बोलवलं असेल तर पोलीस योग्य वेळी त्यांच्याबद्दलची भूमिका आपल्यासमोर मांडतील। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत किंवा जाहीर करावीत। निश्चित त्याची चौकशी केली जाईल, परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावी।